श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। ॲक्च्युली बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेचा एक व्हिडिओ पोस्ट करायचा राहून गेला होता, तो म्हणजे हा व्हिडिओ की आपण बाप्पाच्या सोंडेवरून दही खायचं असतं। ही प्रथा आहे आमच्याकडे, तर तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही का। तर बाप्पाच्या सोंडेचा म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला जाता जाता त्याच्याकडून मिळावा म्हणून ही प्रथा आमच्याकडे फॉलो केली जाते। तर मी अशी छानपैकी सोंडेवरती दही घालत होती, त्याच्या खाली आपला उजवा हात पकडायचा आणि ते सोंडेवरून आलेले दही प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचं। म्हणजे बाप्पा पूर्ण आयुष्यभर आपली अशी साथ देतात आणि असेच हसत खेळत गाजत वाजत आपल्या घरी प्रत्येक वर्षी येतात। आणि हे बघा, छान पूजा केली होती, मला खूप फुलं मिळाली होती जाताना, जास्वंदीची कालच मिळाली होती, मी कळ्या आणल्या होत्या। आणि हे बघा, एवढी छान मोठी मोठी फुलं आज ती फुलली होती। माझे समर्थ, माझे गणपती बाप्पा सर्व त्या फुलांमध्ये अगदी खूप सुंदर दिसत आहेत। आणि आता हे जे मी करते आहे ना, हे एक्सरसाइज नंतर, आज माझा झुंबा होता, तर झुंबा नंतर मी हे खाणार होती, काळी मिरीची पावडर, त्याच्यानंतर हळद, मीठ एवढं सगळं मिक्स केलेलं आहे। पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी, हे सर्व त्यांना व्यवस्थितपणे लावून घेतलं थोडंसं तेल टाकून। आता मी तव्यावरती तूप गरम करणार आहे, तूप आणि थोडंसं 1 चमचा तेल तुम्ही ॲड करू शकता, पण मी प्रॉपर हे तुपामध्ये गरम करते। छान लागतात हे। ॲक्च्युली पोस्ट एक्सरसाइजचा प्रोटीन आहे असं तुम्ही म्हणू शकता। एक्सरसाइज केल्यानंतर तुम्ही हा नाश्ता करू शकता, ज्या आपल्या नसी ताणलेल्या गेल्या असतात एक्सरसाइजमुळे, त्याच्यामुळे ह्यांना खूप भरपूर ताकद मिळते सर्व नसींना। अशा प्रकारे मी सगळं फ्राय करून डब्यातून घेऊन गेली होती। तर हे बघा, हे आम्ही सर्व आता झुंबा केल्यानंतर, एवढं घाम घालल्यानंतर आम्ही सर्व आता हे सर्व शेअर करतो एकमेकांना, जे डबे आणलेत ते। हा शोएब खूप दिवसानंतर मला दिसला होता आज, तो खूप दिवसानंतर आला होता। तर हे बघा, सर्वांनी असं सर्व आणलं होतं। पलक, निशा, आमच्या सरांनी, जे आमचे झुंबाचे सर आहेत, त्यांनी असं सर्व प्रोटीन मटकी, मूग मटकी मिक्स आणलं होतं, त्यात दही टाकून। पलकने चणे आणले होते आणि माझं तर माहितीच आहे, मी पनीर नेलं होतं। आणि आता घरी गेल्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती, पण मला खायची होती कोशिंबीर। तर मी आज कोशिंबीरीमध्ये राई बरोबर लसणीची फोडणी दिलेली आहे। तुम्हाला माहितीच आहे मी कोशिंबीर कशी करते। कांदा, बीट, गाजर, थोडीशी साखर, मीठ आणि दही त्याच्यामध्ये मी मिक्स करते आणि त्याच्यावर मी फक्त राईची फोडणी देते। पण आज मला त्याच्यावर लसूण, अगदी लसूण खरपूस खमंग होईपर्यंत मी त्याला फोडणी दिलेली आणि खूप सुंदर लागत होती ही कोशिंबीर। आणि आज आजीने हे काय केलं होतं माहिती आहे का, हे पडवळ्यांच्या ज्या बिया असतात, जे पडवळ एकदम ताजं पडवळ असतं, त्याच्या बिया एकदम सॉफ्ट बिया असतात, त्याचं आजीने हे मला थालीपीठ करून दिलं होतं। त्या बियांमध्येच तिने थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन मिक्स करून, हळद मसाला टाकून मला हे करून दिलं होतं, खूप छान लागत होतं। तर एवढं सगळं झाल्यानंतर एक झोप घेतल्यानंतर मी निघाली होती दुकानात। आज पाऊस नव्हता, त्याच्यामुळे छान शूट करायला मिळालं। आणि हे बघा, एवढी सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत ना। ही जी रचना आहे ना, निसर्गाची रचना, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की एवढी सुंदर फुलं ही कुठेच बघायला मिळणार नाही, ही रस्त्यावरतीच उगवतात आणि खूप छान दिसतात मंडळी। हे बघा, आता ह्या कळ्या आलेल्या आहेत सुंदर सुंदर, ह्याच्यातून छान पिवळ्या कलरची फुलं उमलणार। आणि ह्या फुलं ही अशी विशिष्ट प्रकारची असतात की त्यांना ना पाकळ्या नाही आहेत, ते स्वतःमध्येच गुंफलेली फुलं असतात। हे बघा, छान छान असे गौरीचे फुलं आलेली आहेत रस्त्याला। भरपूर पाऊस पडल्यामुळे सर्व हिरवगार दिसत होतं, छान दिसत होतं आणि रस्त्याला छानपैकी चालायला सुद्धा येत होतं। आणि मेन गोष्ट, मला सर्व शूट काढायला मिळालं। आणि एवढ्या सर्व निसर्गाचा आनंद घेत घेत मी जात होती दुकानात। बाय।